नमस्कार. दैनिक युवा मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण आज आहोत संगमनेरमध्ये. सध्या संगमनेरमध्ये संगमनेर नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये संगमनेरच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपण जातोय आणि जनतेचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आज आपण या ठिकाणी भाजी बाजार मध्ये आहोत. तर आपण या ठिकाणचे जे नागरिक आहे नेमके या ठिकाणी या भागामध्ये काय समस्या आहे त्याबद्दल त्यांच्याशी बोलणार आहोत. ते प्रश्न त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नेमका इथं काय समस्या या भागामध्ये आपल्याकडे काय समस्या एवढी आहे का बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. पण रस्त्याची खूप कमतरता या ठिकाणी भासते. ट्रॅफिक वारंवार सातत्याने तासाला इथं ट्रॅफिक होत राहते. रस्त्याचं रुंदीकरण अत्यंत महत्वाचं आहे बाजारपेठेत. त्याच्या बाजारपेठ आता ही थोडीशी बाहेरच्या साईडला पण चालली. म्हणजे इथले जे स्थानिक जे होते ते आता बाहेरच्या दिशेने वळत आहेत. जागा कमी पडत. म्हणजे एकंदरीतच जर या ठिकाणी विचार केला तर बाजारपेठेमध्ये रस्ते अरुंद असल्यामुळे जी वाहनांची गर्दी होते त्यामुळे ट्रॅफिक जाम होते. आणि दुसरा असा परिणाम या ठिकाणी होतोय की बाजारपेठ ही शहर जसं वाढतंय तसं दुसरीकडे जाते. त्यामुळं इथं स्थानिक बाजारपेठेवरती सुद्धा त्याचा परिणाम व्हायला लागलाय असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. अजून बाकी इतर काय मुद्दे आहेत? बाकीचे मुद्दे तर तसे काही सहसा नाहीच आहे. म्हणजे हा सर्वात मोठा मुद्दा आहे. सर्वात मोठा मुद्दा हाच आहे की बाजारपेठ जी आहे ती संपुष्टात चाललेली आहे. म्हणजे एकंदरीतच स्थानिक जी बाजारपेठ आहे म्हणजे हा जो आहे मूळ जुना बाजारपेठ आहे, जुनी बाजारपेठ आहे. तर जी बाजारपेठ आहे ही संपुष्टात यायला लागली असं त्यांचं म्हणणं आहे. कारण या ठिकाणी जर रस्ते थोडे रुंदीकरण झाले तर ती बाजारपेठ टिकून राहील. त्यामुळं स्थानिक या ठिकाणचे येणारे निवडून येणारे उमेदवार असतील किंवा जे सत्तेमध्ये येतील त्यांनी या भागामध्ये ती स्थानिक बाजारपेठ टिकून राहिली पाहिजे आणि या ठिकाणचे रस्ते रुंद झाले पाहिजे. यासाठी त्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. धन्यवाद.